वेलकम बॅक टू टुडेज पॉडकास्ट. येस, आज आहे पॉडकास्ट नंबर 3. सो मागच्या भागात जसं आपण पाहिलं, दादोजी कोंडदेव ह्यांनी आपला निरोप घेतला होता मागच्या एपिसोडमध्ये आणि खूप छान प्रतिसाद भेटला मला आणि 1-2 डाऊट्सही आलते ज्याचं मला आन्सर द्यायचं या पॉडकास्टमध्ये. ओके. जसं की खूप जणांना हे कन्फ्युजन होतं की रोहिडेश्वर आणि रायरेश्वर हे सेम आहेत का. इंटरचेंजेबली हे टर्म्स वापरतात कारण तिकडच्या मंदिराला रायरेश्वर असं बोललं जातं. ओके, रायरेश्वर. मग काही लोक म्हणले की रोईडा आणि रोहिडेश्वर हे सेम गड आहेत का. तर इंटरनेटवर लिहिले हो, पण आपण कधी पुस्तकावर विश्वास ठेवायचा, इंटरनेटवर नाही. रोईडा आणि रोहिडेश्वर हे 2 वेगळे गड आहेत. ते एकाच माउंटनवर आहेत, एकाच पीकवर आहेत, बट दीज आर म्हणजे हे 2 वेगळे गड आहेत. 2 सेपरेट गड आहेत. आणि मध्ये वाघजाई देवी जी आहे तिचं देऊळही आहे आणि ते कनेक्ट करतं पूर्ण दोन्ही गडांना मंदिर. सो रोहिडेश्वर वेगळे गड आहेत. तिकडचं जे देऊळ आहे त्याला रायरेश्वर म्हणतात, म्हणून काय काय लोक गडालाही रायरेश्वर म्हणतात, बट हे 2 वेगळे गड आहेत. ओके, ऑलराईट. सो हे कन्फ्युजन होतं आणि दादोजी कोंडदेव जे होते त्यांचाही मला जर फोटो भेटला तर मी टाकेल या सगळ्यामध्ये, बिकॉज ते अनसंग हिरो जे म्हणतात ना, वी कॅन से दॅट, बिकॉज त्यांनी एवढं महाराजांना लहानाचं मोठं केलं आणि सगळं काय म्हणतात त्याला गुण वगैरे काय म्हणजे सगळं त्यांनी ट्रेन केलं त्यांना टू बी अ राजे, संस्कार दिले त्यांना. आणि ट्रेन ऑल्सो तलवारबाजी वगैरे मध्ये त्यांनीच त्यांना ट्रेन केलं. म्हणजे त्यांनी अप्रोप्रिएट मेंटर्स त्यांना आणून दिले आणि त्यांना ट्रेन केलं. सो एक वडीलधाराचा जो रोल असतो तो त्यांनी हे केला. आणि आय थिंक खूप कमी जणांना यांच्याबद्दल माहिती असेल. जर तुम्हाला माहिती तर ही खूप चांगली गोष्ट नसेल माहिती तर मी त्यांचा फोटोही लावेल जर मला इंटरनेटवर लेजिट फोटो भेटला तर. सो आता आपण स्टार्ट करूया आपल्या 3rd चॅप्टरला, विच इज बुक 2 इन द बुक, पण आपल्यासाठी 3rd चॅप्टर. ओके, सो लेट्स गेट इन टू इट देन. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. हर हर महादेव. सो या चॅप्टर मध्ये टू मेक इट एक्साइटिंग पहिला वॉर होणार आहे. सो पहिला वॉर हा होणार आहे. कसा होणार आहे, कुठल्या गडावर होणार आहे आणि का होणार आहे हे कळणार आहे. आणि मागचा चॅप्टर थोडा सॅड होता, बट हा थोडा हॅपी आहे. ऑलराईट. सो दादोजींची जी न्यूज आलेली असते त्याच्यामुळे सगळे दुःखी असतात, कारण ऑफकोर्स त्यांचा खूप इम्पॅक्ट असतो सगळ्यांवरतीच, फक्त राजांवरती नाही तर आई साहेबांवरती त्यांचा इम्पॅक्ट असतो. बट ॲट द सेम टाइम राजांना माहिती की जास्त वेळ ते सॅड नाही राहू शकत, कारण बिजापूरकर म्हणजेच आदिलशहाची नजर आहे आणि आदिलशहा लवकरच काहीतरी आता ऍक्शन घेणार. सो त्यांना फास्ट हे करायचं असतं, स्टेप्स घ्यायचे असतात. सो आता नेक्स्ट जी स्टेप होती ती होती कोंढाणा गड जिंकायचा. येस, मला सो कोंढाणा गड जो आहे तो माहिती होतं की इट विल बी लाईक अ स्लॅप ऑन आदिलशाह, म्हणजे तो गड जिंकला तर मज्जा येईल. पण आपले राजे ह्यांनी सगळंच वॉरनी नाही जिंकलं. काय त्यांनी दे आर नोन फॉर इट. ते त्यांनी टॅक्टिक्सनेही जिंकले, त्यांनी पॉलिटिक्स ते म्हणू शकता किंवा पॉलिटिक्सनेही जिंकलं, नेगोशिएशननीही ते जिंकले. त्याचं एक एक्झाम्पल आहे कोंढाणाची स्टोरी आपल्याला दुसरी माहिती, तानाजी मालुसरेवाली, ज्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा गड जिंकला. पण हा पहिल्यांदा गड कसा जिंकला कोंढाणा ते मी तुम्हाला सांगते. सो दादोजी गेल्यानंतर जे फायनान्सेस होते ते महाराजांना आता सांभाळायचे होते, बट त्याची परमिशन ते नेहमी मोठे राजे म्हणजे शहाजी महाराज यांच्याकडनं घ्यायचे. कोंढाणासाठी जे शिवाजी राजेंचे ओळखीचे हवालदार होते त्यांचं नाव होतं बापूजी नर्हेकर. हे पुण्यामध्ये होते हवालदार आणि ते म्हणजे राजांना ऑफकोर्स ओळखायचे कारण ते हवालदार होते पुण्यामध्ये. आणि त्यांचा चांगला मित्र होता सिद्धी अंबर, ज्याच्या अंडर होतं कोंढाणा. ओके. महाराजांनी परमिशन घेतली शहाजी महाराजांनी की मी हे पैसे वापरू शकतो का माझ्या गड या टॅक्टिक्ससाठी, आणि महाराज म्हणले चालेल, काही हरकत नाही. पैसे आणि हे मैत्रीने त्यांनी नेगोसिएशन केलं आणि सिद्धी अंबर जो होता हा ॲलाय म्हणजेच शिवाजी महाराजांच्या सोबत आला आणि असं कोण आपल्याला कोंढाणा भेटला. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघता की त्यांनी ते अवॉइड करतात वॉरला जायचं, बिकॉज वी नो. आता एक मिनिट, कोंढाणा आदिलशहाच्या अंडर होता.
बरोबर. आदिलशहाच्या अंडर होता. आणि सगळ्यांकडे कसं एक 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 एक, आता आदिलशाह स्वतः नाही बघणार ना गड, हा, बरोबर. आदिलशाहची लोक होती. जसं अमीन एक होता लास्ट भागात, आदिलशाही अंडर होता. हा, जसं अमीन आपण लास्ट भागात बघितला, तसं इथं होता सिद्धी अंबर. पण सिद्धी अंबर आपले जे बापूजी नरेकर ह्यांचा चांगला मित्र होता. तर मित्र मैत्री आणि नेगोसिएशनच्या ह्याच्यामध्ये कोंढाणा आपल्याकडे आला. सो असं कसं असायचं, असं नाही की गड आपला झाला, नाही, त्याला जो सांभाळणारा किल्लेदार आहे, जर तो आपला मित्र झाला अँड इफ ही टेक्स ओथ की मी आज राजांसाठी काम करायला चालू करणार, तर तो गड आपल्याप राजांचा होऊन जातो. तसंच सिद्धी अंबरने नेगोशिएट केलं पैशानी मैत्रीवरती आणि ते ॲलाय झाले शिवाजी महाराजांसोबत आणि कोंढाणा आपल्याकडे आला. कोंढाणा नंतर नेक्स्ट टार्गेट होतं पुरंदर. आता पुरंदर किल्ला, मला वाटलं कोंढाण्याची एकदम वेगळी स्टोरी आहे ना, ती पुढे असेल. पण तेच मी म्हणते की राजांचं डोकं बघ ना, आपल्याकडे माणूस कमी आहेत, आपल्याकडे घोडेसवार कमी आहेत, सगळं थोडं कमी आहे. कोंढाणा वॉज लाईक अ स्लॅप ऑन आदिलशाह ना, सो इट वॉज अ बिग डील. पुरंदर ही एक बिग डील होता. पुरंदर, आता पुरंदरची स्टोरी मी तुम्हाला सांगते. सो अगेन सगळे आदिलशाहच्याच अंडर आहे. पुरंदर हा होता निळकंठराव ह्यांच्या अंडर. निळकंठराव आदिलशहासाठी काम करायचे, त्यांच्या अंडर होता पुरंदर. पण निळकंठराव वॉज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ शहाजी महाराज आणि दादोजी पंत जे वारले. हा, आता शिवाजी राजे बघ, त्यांचं असं होतं की वॉरवर तर नाही जाऊ शकत, काही नाही, ना धोकाधडी ना पॉलिटिक्स, काही नाही करू शकत, कारण हे चांगले मित्र आहेत, विश्वासू आहेत, आपण ह्यांच्यासोबत नाही करायचं. सो त्यांनी पेशन्स ठेवला आणि निळकंठराव ज्या टायमिंगला वारले त्यानंतर त्यांची जी 3 मुलं होते, निलोजी, संक्राजी आणि पिल्लाजी. माझं प्रोनाउन्सिएशन जर थोडं चुकत असेल तर मला माफी असावी, बट निलोजी, संक्राजी आणि पिलाजी, निळोजी, संक्राजी आणि पिलोजी हे त्यांची 3 मुलं होते. इव्हेंच्युअली निळकंठराव वारले तर त्यांच्या मुलांकडे ते आलं. ह्यामध्ये निलोजी जे होते ते मोठे होते, तर त्यांचं असं की मी मोठा, मला सगळं हवं. तर त्यांना ते भेटलं, बट जे त्यांचे 2 भावंड होते ते खुश नव्हते. ते होते की आम्हाला पण काहीतरी हवं, आम्ही पण म्हणजे सख्खेच आहोत ना, ते गेम म्हणजे आधीपासूनच आपला चालू आहे. तर काय होतं, शंकराजी आणि पिलोजी जातात शिवाजी राजांकडे, राजे मदत करा, काहीतरी करा आणि आम्हाला पण भाग द्या या किल्ल्यामध्ये. आणि राजे म्हणले की बघा माझ्या हातात काही नाहीये आणि मी स्वतःहून गडावर येऊन असं नाही बोलू शकत निलोजी सोबत, तर तुम्ही काय करा, मी दिवाळीला एक देऊळ आहे पुरंदरच्या पायथ्याशी, मी तिथे असेल, तुम्ही मला आमंत्रण द्या, त्या निमित्ताने मी येईल. म्हणजे निलोजी ह्यांना डाऊट नाही येणार की मी अचानक का आलो, आपण स्विफ्टली करू हे सगळं. ते म्हणतात ठीक आहे. सो राजे त्यांचे जे सगळे येसाजी, नेताजी हे सगळे जातात, खूप 100-200 लोक असतात त्यांच्यासोबत, पायथ्याशी असतात. निलोजी, आता त्यांना पण माहिती ना की शहाजी राजे माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते, त्यांचा मुलगा आलाय तर चला चला चला. तर निलोजी जातात की मला कळलं तुम्ही आलाय, चला चला गडावर चला, असं कसं काय तुम्ही खाली थांबणार. ते म्हणतात ठीक आहे चालेल. राजे म्हणतात पण माझे लोक पण आहेत माझ्यासोबत. त्यानंतर नाही, तुमचे लोक आमचेच लोक, सगळे आमचेच पाहुणे, चला तुम्ही सगळे चला. आणि पुरंदर वॉज ह्यूज. ते त्यांना गडावर घेऊन जातात, रात्री सगळे बसलेले असतात. ह्याच्यामध्ये असं वाईन हा शब्द यूज केलाय. वाईन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, मदिरा काय म्हणू शकतो, दारूच म्हणजे त्या टायमिंगची. नाही पण दारू नको, दारू आहे तो वाईन म्हणजे त्यांनी सटल वर्ड वाईन यूज केला, आपण मदिरा असं यूज करू, मदिरा किंवा काय म्हणतात मदिरा, वाईनच यूज करू. सो निलोजी हे सगळे बसलेले असतात, निलोजी वाईन पित असतात आणि ते म्हणतात शिवाजी राजांना की तुम्हाला पण हवे का. राजे म्हणतात मी हे सगळं काही करत नाही, सो अपमान म्हणून आहे पण मला हे सगळं नको. आणि निलोजी फुल म्हणजे पिलेले असतात त्या टायमिंगला म्हणजे. आणि मग काय होतं तेव्हा मग शिवाजी राजे थोडं छेडतात की चांगलं आहे की पुरंदर तुम्हाला भेटलंय, पण असं विसरू नका तुमचे पण भावंड आहेत असं. निलोजी म्हणतात की बघा मी मोठा आहे, मला हे भेटणार, त्यांना दोघांना राहायचं तर राहू शकतात, नाही तर निघू शकतात हे. तर एवढं येतात. तर शिवाजी राजांना कळतं की हे थोडं घसरत चाललंय टॉपिक, आपण नको बोलायला. तर राजे म्हणतात की आज चांगला क्षण आहे, असं हे नको करायला, ठीक आहे. त्यानंतर मग ते झोपायला जातात निलोजी. आणि मग संक्राजी आणि पिलाजी म्हणतात राजांना की राजे काय आता काय करायचं. राजे म्हणतात की बघा मी इथं काय करू नाही शकत, पण माझी लोक आहेत,
तुम्हाला माझ्या लोकांची मदत घेऊन जर निलोजी ह्यांना अटक करायची असेल आणि तुम्हाला जर गड तुमच्या ताब्यात घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता. माझे लोक तुमच्या हवाले, तुम्हाला काय करायचं करा. ऑफकोर्स त्यांनी केलं. निलोजी फुल नशेमध्ये होते, त्यांना पटकन अटक केली, हे केली, गड आला ह्यांच्याकडे. सो शंकराजी आणि पिलाजी तर खुश झाले. महाराज म्हणले चला मग आपण सेलिब्रेट करू, तुम्हाला करायचंय तर. आता मला ह्याच्यामध्ये टाइमलाईन नाही समजली. ह्याच्यामध्ये सांगितलं की दिवाळीमध्ये हे सगळं होतं आणि राजे म्हणतात की चला आता नेक्स्ट गुढीपाडवा येतो तर आमच्या घरी चला. तुम्हाला टाइमलाईन नाही कळली पण असेल मे बी काहीतरी. सो तर गुढीपाडवा येतोय, चला आपण शिवापूर पॅलेस जो आहे आमचा आपण तिथं जाऊन साजरा करूया. तो मला माझी लोक थांबतील इथं आणि देखभाल करतील, तुम्ही काळजी करू नका. शंकराजी पिलाजी वॉज लाईक खुश की आपल्याला गड भेटला, चला आता आपण साजरा करू. राजांनी आमंत्रण दिले त्यांच्या पॅलेसमध्ये, महालात. चला 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 जातात, मस्त ते एन्जॉय वगैरे करतात, म्हणजे तिथं राहतात वगैरे नाही का असं तसं. आणि ते येतात मग नंतर रिटर्न. आणि जेव्हा ते रिटर्न येतात ते बघतात की जो राजांचा झेंडा असतो आपला भगवा तो असतो. तर ते थोडे कन्फ्युज होतात. ते म्हणतात हा म्हणजे आपलाच आहे ना आता, म्हणजे असं. इव्हेंच्युअली त्यांना वाटतं की ते अजून पण आदिलशहाच्या अंडरच आहेत. फक्त एवढंच होतं की मला भावाला नाही द्यायचंय, आम्हाला दोघांना हवंय. बट आता इथं ह्यांनी ह्यांचा झेंडा बघितला म्हणजे काय, मग ते थोडे कन्फ्युज झाले. आणि सगळे मेन चेकपोस्ट वरती नेताजी येसाजी यांनी सगळं मस्त हे केलं होतं. आणि मग राजे म्हणतात की ठीक आहे, ह्यांना कळतं की शिवाजी राजांनी आपल्यावर केली आहे शाळा. तर शिवाजी राजे म्हणतात नेताजी किंवा येसाजी जे तिथं असतात त्यांना म्हणतात की ह्या दोघांना निलोजी यांच्यासोबत टाकून द्या आणि तुम्ही तिघं एका कन्क्लुजनवर या की तुम्हाला माझ्यासाठी काम करायचंय का काहीच नकोय. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट पण नाही भेटणार, तुम्हाला गड पण नाही भेटणार, पण जर तुम्ही माझ्यासोबत काम केलं तर मला टॅक्स रेव्हेन्यू सगळं भेटणार आणि तुम्हाला मानपान पण भेटणार. फक्त एवढंच की यू हॅव टू वर्क फॉर मराठा, नॉट फॉर आदिलशाही. त्यांना टाका तिघांना एका ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग जे तिथं असतात ह्यांच्यातलेच एक जण त्यांना ते पाठवतात की आता त्यांना घेऊन या काय डिसिजन झाले. आणि ते म्हणतात की त्यांनी ठरवलंय की ते तुमच्यासाठी काम करणार. तर मग ते म्हणतात की तुम्ही धोकाबाजी केली. तर मी धोकाबाजी नाही केली, तुम्ही तुमच्या भावासोबत केलं आणि मी तुमच्यासोबत केलं. मी आदिलशाही सोबत नाही केलं, मी तुमच्यासोबत केलं, कारण तुम्ही आदिलशाहीकडनं ते हडपावून घेतलं. सो कळतंय तुला त्यांचं डोकं. आणि शिवाजीराजे म्हणले की तुम्ही बी ग्रेटफुल किंवा तुम्ही धन्यवाद माना की मुस्लिम नाहीये, मी मुघलांचा नाहीये. जर मी मुघल किंवा मुस्लिम असतो तर मी आतापर्यंत तुम्हाला मारून टाकून तुमची घेतली असती गादी, काही वेळ नसता लागला. बट मी तुम्हाला मान सन्मान द्यायला रेडी, मी तुम्हाला इन्कम द्यायला रेडी. फक्त एवढंच की तुम्हाला माझ्या अंडर शपथ घ्यायची आणि स्वराज्याचं पाठ बनायचं. त्यांनी शपथ घेतली आणि असं करून पुरंदर हे महाराजांकडे आलं. सो कोंढाणा आणि पुरंदर हे दोन्ही विदाऊट वॉर आपल्याकडे आले. ह्याच्यावरनं कळतं आपल्याला की राजे वॉर मध्ये ते एक्सपर्ट होतेच, बट अशा टॅक्टिक्स मध्येही ते किती एक्सपर्ट होते. त्यानंतर मग सईबाई आणि आई येतात हे तर पुरंदरवरती की गड इतका छान आहे तर बघायला कोण नाही येणार. आणि असे सगळे बसलेले असतात वगैरे. आणि सईबाई मला तर असं वाटतं की मी हॉर्स रायडिंग करावं हे ते, त्यांच्या अशा गप्पा चालू असतात. आईसाहेब पण म्हणतात, ते दोघी असे म्हणतात की आपण इथंच गडावरती काय नाही यायचं राहायला, इतका सुंदर गड आहे असं. राजे पण म्हणतात की ठीक आहे आपण एक मिनी पॅलेस बांधू तुमच्या दोघींसाठी, तुम्ही इथंच राहावा. आणि सिक्युरिटीसाठी पण, बिकॉज आता कळलं होतं की आदिलशाह चुप नाही बसणार. एवढे 2 मोठे गड घेतले, आदिलशाह बिलकुल चुप नाही बसणार. सो त्यांच्या सिक्युरिटीसाठी पण ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही आता पुरंदरलाच राहावा. त्याच्यानंतर मग राजे म्हणतात आईसाहेबांना की आईसाहेब तुम्ही थोडं बाहेर या. आणि त्यांच्या हातात ते तलवार आणि शॉल देतात आणि म्हणतात की हे आपलं आपण जसं स्वराज्य बांधतोय तसं तुमच्या हस्ते तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना किल्लेदार बनवा. मग ते नेताजी ह्यांना म्हणजे ज्या लोकांना सो नेताजींना किल्लेदार बनवायचं असतं पुरंदरचं. आपण फोटोज खूप सारे पाहिले असतील ज्याच्यामध्ये आई साहेब असं तलवारने हे करतायत आणि तलवार गिफ्ट करतात. भावांचं काय झालं मग, त्यांना काय केलं पुरंदरच्या? सो दे विल बी जस्ट मॅनेजिंग पुरंदर फक्त किल्ला नाहीये, तिथं राहणारे लोक आहेत. मग त्यातनं टॅक्सेस येतात, मग ते टॅक्सेस आलं की मग कसं काय करायचं. ते विल बी ऑल्सो, ते पण चांगल्या पोझिशन वरती असणार, सुभेदार वगैरे असं चांगल्या
पोझिशनवर असणार आणि त्यांनाही असं सॅलरी वगैरे भेटणार आणि तेही पार्ट घेऊ शकतात डिसिजन मेकिंग वगैरे असं. बट मेन किल्लेदार इथं नेताजी बनतात पुरंदरचे आणि त्यांना आशीर्वाद द्यायला आई साहेब म्हणजे आई. आता ह्या पूर्ण जितके पण किल्लेदार म्हणतात तिथं असं दाखवलं की आई साहेबांना ते हे असतं की ते तलवार आणि शॉल देतात. असं करून हे स्वराज्याची एक पद्धत बनते किल्लेदार नामण्याची. आता पुरंदर झाला, कोंढाणा झाला, चाकण आता महत्वाचा होता. चाकण खूप मेन आहे पण चाकण खूप स्ट्रॉंग आहे. सो राजे तानाजी ह्यांना बोलवतात, म्हणतात की आपल्याकडं किती काय काय. तर ते म्हणतात 3,000 घोडेसवार आहेत, 5,000 सैनिक आहेत. सो त्यावेळेस पण नाही, पण राजे वॉज लाईक की नाही आपल्याला थोडे अजून हवे, कारण जसं किल्ले वाढत चालले होते, एरिया वाढत चालला होता, त्यांना सिक्युअर करायला सैनिक नको, तुम्ही जिंकताय पण येऊन कोणतरी घेऊन जाते, काय फायदा. सो तानाजी म्हणले की थोडा वेळ लागेल. राजे म्हणले असं नाही चालणार, आपण वेळच नाही आपल्याकडं, कारण आदिलशाह कधीही वॉर हे करू शकतो, आपल्याकडे वेळ नाहीये. ते म्हणले ठीक आहे. मग राजे म्हणतात की उद्या आपल्याला 100-150 100-200 असे सैनिक लागतील, आपण जायचंय. मग तिथं सगळे असतात, येसाजी नेताजी हे सगळे त्यांच्यासोबत असायचे. कुठे जायचं राजे म्हणते जिथं जगदंबा घेऊन जाईल. सो राजे पूर्ण प्लॅन कधीच नाही सांगायचे. जेव्हा ते एक्झिक्यूट करायचे तेव्हा लोकांना कळायचं हा प्लॅन आहे राजांचा असं. नेक्स्ट डे जेव्हा ते निघतात तेव्हा कळतं, म्हणजे घोड्यांवरनं जेव्हा ते चालले असतात तेव्हा कळतं की हातात चाकणचा रस्ता आहे. आणि चाकणला आले फक्त 150-200 लोक घेऊन. आणि चाकणमध्ये जे असतात ते त्यांचं नाव आहे फिरंगोजी नरसाळे. तर फिरंगोजी हे असतात तिथे आणि ही इज अ व्हेरी स्ट्रॉंग मॅन. ही इज नोन की ते खूप तलवारबाजी वगैरे सगळ्यामध्ये छान आणि एक्सपर्ट. आणि आपण फक्त 100-200 लोकांना घेऊन चाललो तर सगळे थोडे घाबरतात. पण ऍट द सेम टाइम जेव्हा ती लोक आतमध्ये घुसतात तेव्हा फिरंगोजी राव पण थोडे घाबरतात, कारण ते म्हणतात की म्हणजे जेव्हा तसे ते येतात तर राजे म्हणतात त्यांचा चेहरा बघून की नेताजी मला वाटते की फिरंगोजी राव खुश नाहीत आपल्याला बघून. तर नाही, मी खुश आहे तुम्ही आलात, मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही या, मी तुमचं स्वागतही करेल. पण माझे कान आणि डोळे होते मावळवर आणि मी पाहिलं तुम्ही काय केले आणि तुम्ही आता इथे आलाय या बाजूला, म्हणजे तुम्हाला काहीतरी हवंय. काय हवंय राजे म्हणले नाही मी सहज आलो, असं काय नाही, गप्पा मारायला आलो. म्हणतात नाही राजे तुम्ही का आलाय मला सांगा. बघ त्यांना माहितीये की राजे आपल्याला हार्म करणार नाही, बट ऍट द सेम टाइम त्यांना कळत पण नव्हतं की का आलेत राजे. त्यामुळे राजे सांगा काय झालं. मग राजे 2-3 जणांना बाहेर पाठवतात आणि 3 जण बसतात आणि ते दरवाजा लावून टाकतात. तर ते अजूनही होतात की काय झालं राजे, काय करताय तुम्ही, काय झालं. आणि राजे म्हणतात की काय नाही, आता आपण 3 जण आहोत, आपण गप्पा मारू, काय नाही. मग ते म्हणतात काय झालं. तर ते म्हणलं की मला स्वराज क्रिएट करायचंय. तर ते म्हणतात का स्वराज का बनवायचंय, त्याचा काय हेतू आहे. ते म्हणतात की ही देवाची इच्छा आहे, देवाचा स्वराज्य आहे, ते फक्त मला घडवायचंय, असणार ते स्वराज्य देवाच. म्हणतात की मी ऐकले की तुम्हाला पुरंदरवर खूप खजिना भेटला असं त्यांचे ते मला गप्पा करायला लागतात. राजे महाराज म्हणतात की तुम्ही हिंदू आहात ना. तर ते ऑफेन्स घेतात की तुम्ही असं का बोलताय राजे. ते म्हणतायत की नाही मग तुम्ही मुस्लिम मध्ये कन्वर्ट होऊन जावा ना, तुम्ही सुभेदार पण होऊ शकता. तर ते उठले, राजे तुम्ही काय बोलताय, असं कसं बोलू शकता तुम्ही. ते म्हणतात की तुम्हाला काय वाटतं की तुमच्यावरती तिथे डाऊट घेत नाहीयेत, तिथं अमीन वगैरे हे सगळे तुमच्या डाऊट घेत नाही. का डाऊट घेतात तुमच्यावर, कारण तुम्ही हिंदू आहे आणि तुमचा जो एम्परर म्हणजे तुमचा जो राजा आहे आदिलशाह तो मुस्लिम आहे, तो तुमच्यावर नेहमी डाऊट घेतले जाणार. जो मुरार जगदेव होता आठवतो, ज्याने पुण्याला एकदम आधी रेड केलेली होती, मुरार जगदेव हा पण हिंदू होता, त्याचे हातपाय तोडून मारले. जेवढे हिंदू राहिलेत आदिलशहाच्या ह्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना तडपून मारले आणि तरी तुम्ही त्याच्यासाठी काम करताय. तर ते म्हणले की तुम्हाला माहिती आहे का त्यांची ताकद केवढी आहे राजे, असं कसं तुम्ही बोलू शकता. शिवाजी राजे म्हणतात की तो कोण आहे, तो बाबर, त्याला त्याच्या देशातून बाहेर काढलं, तो इथे आला, तो इथे येऊन राजा बनला. आणि राजा कोणामुळे बनला, तुमच्याने आमच्यासारख्या लोकांमुळेच बनला ना. जर बाहेरचा येऊन इथं राजा बनू शकतो तर आपण आतले लोक काय नाही राजा बनू शकत, काय बोलताय तुम्ही. मग ते म्हणतात की तुम्हाला नाही वाटत का की जे मोठे महाराज म्हणजे शहाजी महाराज त्यांना या सगळ्याचा प्रॉब्लेम होणार तुमच्यामुळे. राजे म्हणतात त्यांना होणार आहे, त्यांना आधी झालाय, त्यांना आत्ताही होईल, पण जर त्यांना माझ्या ह्याच्यामुळे सगळ्यामुळे काय प्रॉब्लेम असतात तर त्यांनी कधीच मला पत्र पाठवलं असतं, पण त्यांनी ते नाही पाठवलं.
तर त्यांना माहितीये काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत, पण ते तरी मला पाठिंबा देत आहेत. ते थोडे शांत बसले मग फिरंगोजीराव. मग ते म्हणले, राजे परत बोलायला लागले. ते म्हणतात की मी ना खूप समाधानी राहू शकतो, मला जहागीर आहेत, मला पैसे येतात, मी खूप समाधानी राहू शकतो, पण मला इथं शांत बसायचं नाहीये. मला एक असं राज्य हवंय जिथं प्रत्येक धर्माचा माणूस, आता इथं पण बघा, प्रत्येक धर्माचा माणूस खुश असू शकतो, प्रत्येक बाई लहान मुलगा आजादीने विदाऊट म्हणजे असं काही मनात शंका न ठेवता भीती न बाळगता रस्त्यावर फिरू शकतो. जिथं जो गरीब आहे त्याला असं कधीच वाटणार नाही की तो अनाथ आहे, त्याला वाटेल की त्याचं लोक ऐकतायत. आणि जर मला त्यांच्यासाठी काय बदलाव आणता येत नसेल, मला हे जहागीर वगैरे नकोय, मला त्याच्यामध्ये समाधान नाही मानायचंय. आणि जो कोणी मला जॉईन करणारे फोर्सेस, हे जे माझे सगळे बसलेले आहेत, त्यांना माहिती की त्यांना सॅक्रिफायसेस करावे लागणार आहेत, पण आपण आपल्या स्वराज्यासाठी करू ना. आता पण आपण करतोय, पण कोणासाठी करतोय? दुसऱ्यासाठी. हे सगळे ऐकून मग फिरंगोजीराव म्हणले, चला उठा, आपण आईसाहेबांना भेटू, मग आईसाहेब जे म्हणतील तो डिसिजन फायनल. राजे खुश झाले, कारण राजांना माहिती आईसाहेब काय बोलणार आहे. तर राजे उठतात, त्यांना मिठी वगैरे मारतात आणि ते जातात. जेव्हा ते गडावर पोहोचतात तर राजावरती आईसाहेब ऑलरेडी तिथे रेडी असतात, म्हणजे ताट वगैरे घेऊन त्यांना वेलकम करायला. म्हणतात की तुमचीच मी वाट बघत होते. तर फिरंगोजीराव म्हणतात की म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याशी सहमत आहे? आईसाहेब म्हणतात हो. तर ठीक आहे, मग आजपासनं चाकण तुमचं. ते म्हणतात की आमचं नाही, तुमचंच आहे ते चाकण, पण फक्त तुम्ही आमच्या मराठ्यांमध्ये एवढंच, मराठ्यांसाठी काम करा, स्वराज्य बांधू आपण. आणि असं करून चाकणही येत. सो पुरंदर आलं, कोंढाणा आलं आणि चाकणही आलं. या सगळ्यामध्ये सगळे मग असे शांत बसलेले वगैरे असतात. तेव्हा मग आईसाहेब म्हणतात राजांना की राज्याकडे तुम्ही लक्ष देता ते सगळं ठीक आहे, सईबाईंकडे पण जरा लक्ष द्या, घराच्या जरा फॅमिलीकडे पण लक्ष द्या. असं का बोलताय तुम्ही अचानक? की ते गरोदर आहेत. आणि ही आहे स्टोरी जेव्हा त्यांचं पहिलं शिवाजी महाराजांचं पहिलं वंश येणार आहे या पिक्चर. ते आता पुढे मी सांगेल कोण येतं काय येतं. ह्यानंतर फिरंगोजीरावचं जेव्हा सीन म्हणजे हा संपतो, म्हणजे चाकण झालं, कोंढाणा झाला, पुरंदर झालं. त्यानंतर मग जे असतात ना, शामराव निळकंठ तिथं बसलेले असतात आणि ते म्हणतात की बाजी पसाळकर आलेत. आणि बाजी पसाळकर खूप घाबरून वगैरे आलेले असतात. शिवाजीराजे म्हणतात काय झालं काय झालं? ते म्हणतात की आदिलशाह काय शांत बसलेला नाहीये, त्यांनी फतेह खान ह्याला पाठवलंय. सो ते शिरवळच्या इथे येतील. शिरवळमध्ये शुभमंगल फोर्ट, शुभमंगल फोर्ट हा आधीच्या चॅप्टरमध्ये पण होता आहे, पण आपण ऐकलं नाही. हा शुभमंगल फोर्ट हा आहे. आदिलशाहच्या तिथं आमीन असायचा, जिथनं पहिली टिप गेली होती. एक मराठीच ते नाही का मी बोलले होते, एक सरनेम बांदल, ते आमीन. तर शुभमंगल फोर्ट वरतीच हे मेन होते लोक जे फुटत होते. तर फतेह खानला शुभमंगल फोर्टवर पाठवत आहेत. तर मग राजे म्हणले अरे ही तर चांगली, म्हणजे ह्यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे, हे तर आपल्याला माहितीच होतं होणार आहे, येऊ द्या त्यांना, आपण रेडी आहोत, होऊ द्या. आईसाहेब म्हणते मी पण येते. ते म्हणतात की नाही, जर मला काय असं न्यूज आली की ते कात्रजच्या पण खूप पुढे आलेत, हे आलेत, तेव्हा मी तुम्हाला असं कळवत राहील सगळं, पण तुम्ही आता येऊ नका, आता मला जाऊ द्या पुढे. त्यामुळे मग ते, आणि त्यांना ना घाबरण्यापेक्षा शिवाजी महाराज खूप उत्सुकता होते, त्यांना महाराजांना खूप उत्सुकता होती की आपलं पहिला वॉर आहे. आणि त्यांना कॉन्फिडन्स होतं की आपण जिंकणार आहे. ते असे होते की मला पहिल्या वॉरचा काय नतीजा येतोय, काय आउटकम येतोय हे बघायला मी खूप खुश आहे. सो जसं न्यूज येते तसं ते पुरंदरला जातात बाजी ह्यांच्यासोबत. आणि बाजी थोडे वयाने मोठे आहेत तिथे, ठीक आहे. आणि खान हा खळात बेळसर इथं येतो. खळात बेळसर एक असा एरिया आहे, तो तिथे येतो. आणि तिथं शिरवळच्या इथं आहे. आणि खान स्वतः नाही येत आधी, ऑफकोर्स पहिला तो नाही जात, तो त्याच्या पैदाला पहिला पाठवणार. तर ते बालाजी हैबतराव जे शिरवळचे असतात त्यांना पाठवतात ट्रूप्स घेऊन की तुम्ही जावा शिरवळला. राजांना न्यूज येते. तर राजा म्हणतात आता काय करायचं? तर मग एक कवजी मल्हार म्हणून असतात, ते म्हणतात की राजे मी जातो, मला शिरवळ सगळं माहिती आहे छानपैकी, मी जातो. तर मग शिवाजी राजे म्हणतात की तुम्ही बोललाय, छान वाटलं, तुम्हीच जायचं आणि तुम्हीच हे लीड करायचं. पण वॉर होणार आहे का? वॉर लीड करायचं? हा, पहिला वॉर तुम्ही लीड करा, जावा तुम्ही शिरवळला आणि बालाजी हैबतरावला भिडा. ते जसं जातात
त्यांची आर्मी बघून माहित नाही का हे बालाजी हैबतराव आणि ह्यांची जी मुघल नाही आदिलशहाची जी फौज असते ती घाबरते आणि ती पळायला लागते. ती पळायला लागते. तेव्हा असं एकदम बिंदास मार देत असतात आणि ते फेकत असतात. ह्याच्यामध्ये लिहिलंय की त्यांनी लिटरली भांडी फेकून मारली आहेत त्यांना आपल्या मराठा याला, की ते असे घाबरतात. सो ते असे घाबरून लढाई करत असतात. कोणी कोणाला भांडी फेकून मारले? हे आदिलशहाच्या ट्रुप्सने आपल्याला भांडी फेकून मारले. तर ते घाबरलेले असतात एकदम. त्यांना कळत नाही कसं भांडायचं काय भांडायचं. ते भांडी फेकून मारतात. आणि ते इथं लिहिले दॅट ही मर्सीलेसली कॅप्चर्ड इट. म्हणजे काही नाही. म्हणजे बालाजी हेमबतराव ते तर असे पळत सुटले होते की आता काय आपलं काय खरं नाही. पण त्यांना हे केलं बिकॉज इट्स अ वॉर. तर त्यांनी हे पण केलं आणि सगळी फौज जी अर्धी वाचली होती ती पळून गेली असं. आणि असं कोण हा पहिला वॉर नाही, हा पहिला वॉरचा पहिला स्टेप होता जो आपण मर्सिलेसली जिंकलो. म्हणजे एकदम काही न करता जास्त एफर्ट्स म्हणजे इतकं आग होते ना मावळांमध्ये. मे बी ते बघून ते घाबरले आणि ते रिट्रीट करायला लागले. आयुष्यात त्यांनी कधी वॉर केला पण नसेल होपफुली. सो त्याच्यानंतर मग आणि एक ह्याच्यामध्ये पण लिहिले की प्रत्येक वॉरला दे विल लाईक हर हर महादेव म्हणून डायरेक्ट घुसायचे आणि डायरेक्ट चालू होऊन जायचे. सो त्याच्यानंतर मग बिकॉज आता ते शिरवळशी इथं पोहोचले होते तर तो जो शुभमंगल फोर्ट होता तो कॅप्चर झाला. तर तिकडे जेवढे हत्ती होते सगळं जे काय ट्रेजर वगैरे होतं. हा येऊन बसला होता ना फतेह खान? नाही तो खेळत बेळसार जो एरिया आहे तिथं थांबला होता आणि त्याने ह्यांना पाठवलं की तुम्ही जावा. शिरवळला हा शुभमंगल फोर्ट आहे आणि तिथे ही लढाई झाली आणि फोर्ट आपल्याला तो भेटला असं करून. आता हे ऐकून तर राजांना माहिती होती की फतेह खान काय चुप बसणार नाही आणि ही विल स्टार्ट मार्चिंग टुवर्ड्स पुरंदर. कारण त्यांना आता पुरंदर हिसकावून घ्यायचं आहे ना, ते एका जागी थोडी थांबणार. तर ते पुरंदरला यायला लागले आणि जसं ते पुरंदरच्या अशा पायथ्याशी किंवा असं रेंजमध्ये आले त्यांनी तोफ वगैरे मारल्या, हे केलं ते केल्या. आणि तेवढ्यात बाजी म्हणले की मी पण. सो आधी गोधाजी म्हणून एक आहेत ते जाणार होते आणि बाजी म्हणले की मी शांत बसणार आहे, आता माझं पण खून हे झालंय, मी पण जाणार आहे या वॉरला. आणि तेही निघतात. गोदाजी जगताप हे त्यांचं नाव आहे आणि आपले बाजी. आणि त्या बाजूला होता फतेह खान आणि फतेह खानचा राईट हँड मुसेर खान. गोदाजी हे मुसेर खान सोबत लढाई करत असतात आणि बाजी हे फतेह खान सोबत लढाई करत असतात. अगेन जसा वॉर चालू असतो इतकं मर्सिलेसली आपली मराठा ट्रूप्स मारत असतात, ते रिट्रीट करायला लागतात. फतेह खान पण रिट्रीट करायला लागतो. बट बाजी म्हणतात की नाही, मी ह्याला मारून राहणार. लिटरली बाजी त्यांच्या मागं जातात. मराठा पण त्यांच्या मागं जातात. ते गेले पुरंदर सोडून, ते त्यांच्या मागं जातात. त्यानंतर ह्यांना मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. पण जेव्हा ते रिटर्न येतात नेक्स्ट असं हे की नेक्स्ट संध्याकाळी ते रिटर्न येतात. गोदाजी म्हणतो की आपण जिंकलो महाराज. आणि एक पालखी येते, पालखीमधनं बाजी असतात पण बाजी खूप जखमी झालेले असतात. तर राजे म्हणतात की बाजी तुम्ही हे काय केलं? तसंही ते पुरंदर सोडून गेले होते. फतेह खान आपल्याला नंतर केव्हाही भेटला असता, आपण जिंकलो ना. सो राजे म्हणतात की तुम्ही का गेला? आपण फतेह खानला कधी पकडलं असतं? ते म्हणतात की नाही राजे, मी ठरवलं होतं, मी ते केलं आणि मी एवढं आत्तापर्यंत स्वतःला हे ठेवलंय, श्वास नाही सोडला मी माझा, कारण मला तुमच्या चेहऱ्यात ती स्माइल बघायची की आपण आपला पहिला वॉर जिंकलो. मला ती स्माइल दे आणि मग मी सोडेल माझा जीव. आणि राजे फोर्सफुली असं थोडं स्माइल करतात नाही का त्यांच्या समाधानासाठी आणि ते तिथं जीव सोडतात बाजी. आणि राजे म्हणतात गोदाजीला की पुरंदर तर भेटला आणि वॉरही जिंकलो पण आपला हा चंद्र गेला, असं बिकॉज तो पौर्णिमाचा दिवस असतो. तर असं म्हणून त्यांची तिथं डेथ होऊन जाते. बट आपण पहिला वॉर आपला जिंकतो. हे सगळं चालत असताना एक मेसेज येतो की जे दादा महाराज आहेत म्हणजे संभाजी महाराज, शिवाजी राजेंचे मोठे भाऊ, त्यांना आणि शहाजी महाराजांना कैद केले. आणि आईसाहेब वगैरे सगळे टेन्शनमध्ये येतात. आदिलशहानी त्यांना कैद केले. आता करायचं काय? कारण मुरार जगदेवची आपण स्टोरी ऐकली, कसं टॉर्चर करून मारलं, हे मारलं, तर सगळ्यांना थोडं भीती वाटत असते की आता काय. आणि राजांनाही असं वाटतं की ही खूप चीप म्हणजे खूप घाणेरडी चालली आहे आदिलशहाने, पण काहीतरी आपल्याला आता करावं लागेल. काय करायचं आणि झोप नाही कोणाला, काही नाही, सगळ्यांना टेन्शन, काय होणार, कधी अशी कुठली न्यूज तर नाही येणार ना नेगेटिव्ह. राजे असे विचार करत बसले असतात आणि सईबाई येऊन बसतात. तर राजे म्हणतात की सईबाई तुम्हाला काय वाटतं?
सईबाई म्हणते की राजे मी काय बोलणार, मी एक स्त्री आहे, मी काय बोलणार. राजे म्हणतात नाही मला सांगा. तर सईबाई म्हणतात तर त्यांना चेस ही गेम यायची. तर ते म्हणतात की मी एवढंच म्हणू शकते की तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे की तुम्ही जर बिजापूरवरती हल्ला बोलला तर तुम्ही जिंकू. ते म्हणतात की मला नाही वाटत, जिंकू पण शकतो नाही. त्यानंतर तर की जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल की तुम्ही ते जिंकणार का नाही जिंकणार, तर एका प्यादाला मारायला राणीला नका पाठवू, घोडा किंवा हत्तीला पाठवा. राजा म्हणतात आली मला आयडिया, सगळ्यांना उठवा. अर्ध्या रात्री तर सगळ्यांना उठवतात म्हणतात. आणि त्यांचे जे असतात तिथे निलोजी पंत, त्यांना म्हणतात निलोजी पंत, शहजादा मुराद कुठे. शहजादा मुराद हा मुघल आहे. ठीक आहे, आता मुघल आणि आदिलशाही ऑलरेडी वेगळे झालेले आहेत. शहजादा मुराद कुठे आहे मुघलांचा, तो अहमदाबादला आहे. त्याला पत्र लिहा की आम्हाला त्याच्यासोबत काम करायचं आहे. पत्र जातं. आता असं सीन आहे, जर आदिलशहाला कळलं शिवाजी राजे आणि मुघल एकत्र आलेले आहेत. आठवतं निजामशाहला जेव्हा कळलं आदिलशाह आणि मुघल एकत्र झाले तेव्हा निजामशाह हरला होता. नाव मराठा आणि मुघल एकत्र झाले. आदिलशाहला माहितीये की त्याला शहाजीराजांना तर सोडावं लागेल विथ रिस्पेक्ट. पत्र जाते अहमदाबादला पण काही रिप्लाय येत नाही. तर राजे म्हणतात तो पण मी जरा आळंदीला जाऊन येतो ज्ञानदेव त्यांच्या मंदिरात. तिथं गेल्यावरती त्यांना तुकाराम महाराज भेटतात. तुकाराम महाराज भेटतात आणि राजांच्या मनात या पुस्तकातून दिसलंय की त्यांच्या मनात खूप रिस्पेक्ट आहे प्रत्येक संतांसाठी. आणि ते म्हणतात की संतांनी, आपण तर फक्त वॉर जिंकतोय हे फक्त मराठा झालं, फक्त एका भागासाठी झालं. जे संत आहेत ना त्यांच्या ज्ञानाने तुम्ही पूर्ण विश्व जिंकू शकता. त्यांच्या मनात इतका रिस्पेक्ट होता तुकाराम महाराजांसाठी, ज्ञानदेव महाराजांसाठी, बाकीचे खूप संतांचं नाव ह्याच्यामध्ये लिहिलं, त्यांच्या सगळ्यांसाठी त्यांना खूप रिस्पेक्ट होता. तुकाराम महाराजला भेटताच त्यांना असं होतं की शिवाजीराजे म्हणतात की महाराज, म्हणजे त्यांना छान वाटतं भेटून. असं वाटतं की राईट टाइमला जेव्हा माझं मन चालबिचाले मला तुकाराम महाराज भेटले. आणि तुकाराम महाराज त्यांना, त्यांचं कन्व्हर्सेशन होतं छानपैकी. आणि तुकाराम महाराज त्यांना एवढंच म्हणतात की सगळं छान होईल, सगळं व्यवस्थित होणार. कारण जर तुमचं इंटेन्शन चांगलं आहे ना तर कोणी तुमच्या वाटेला येणार, सगळं तुमच्यासोबत चांगलंच होणार. आणि जसं राजे रिटर्न येतात आळंदीवरनं पुरंदरला, तेव्हा अहमदाबादवरनं पत्र आलेलं असतं. आणि मुघल म्हणतात की तुमचे लॉयर्स वगैरे पाठवा, आम्ही रेडी आहे तुमच्यासोबत. आणि त्याच्यामध्ये लिहिले लिटरली लॉयर्स वगैरे तुमचे पाठवा, वी आर रेडी असं हे करायला, म्हणजे एक साथ यायला. आणि झालं. आदिलशाहपर्यंत न्यूज पोचते. आणि मुराद म्हणजे तो शहजादा तो पत्रही पाठवतो आदिलशाहला नाही, तो शहाजी महाराजांना पत्र पाठवतो. आता आदिलशाह ते पत्र लपवू शकत नाही कारण ते रॉयल फरमान आलेलं आहे. यू कॅन, रॉयल फरमान वॉज लेजिट, तुम्ही ते लपवू शकत नाही. आणि ते पण मुघलांकडनं आले, त्यावेळी मुघलांची जरा पॉवर होती. तर त्यांना सांगावंच लागतं. मग ते संभाजी महाराजांना घोडे वगैरे, कपडे वगैरे गिफ्ट केलेले असतात. तर आदिलशाहला कळतं हे एकत्र आलेत, आता आपलं काय खरं नाही. मग ते एका ट्रीटीला येतात की ठीक आहे आम्ही शहाजी महाराज संभाजी महाराजांना सोडू, पण तुम्हाला कोंढाणा रिटर्न द्यावा लागेल. सो असं कोण कोंढाणा रिटर्न द्यावा लागतो. पण संभाजी महाराज आणि शहाजी महाराज सुटतात. तर शिवाजी महाराजांचे जे बसलेले असतात म्हणजे त्यांचे जे, म्हणजे आदिलशहाने ह्यांना बँगलोरवरनं कॅप्चर केलेलं असतं. आणि मग ते जेव्हा त्यांचे सगळे शिवाजी महाराजांचे बसलेले असतात ते म्हणतात की काय राजे आपण असं जिंकतो आणि हारतोय असं काय. राजे म्हणतात शहाजी महाराजांसाठी म्हणजे मोठ्या महाराजांसाठी मी असे 100 गड देईल, मला फरक नाही पडत, मला ते सुखरूप हवेत. त्याच्यामुळे मी खुश आहे. कोंढाणा गेला थोडं दुःख आहे पण मला महाराज रिटर्न आले हे जर जास्त सुख आहे. आणि मी असे 100 कोंढाणे देईल, मला काही फरक पडत नाही. इथं दिसतंय तुम्हाला त्यांना असं इतकं पण लालच नाहीये. इथं त्यांना गड जिंकायची ह्याच्यासाठीच फक्त इच्छा होती की त्यांना विमेनसाठी, लहान मुलांसाठी आणि गरिबांसाठी काहीतरी करायचं होतं, म्हणून ते जिंकत होते हे गड. ह्याच्यामध्येच जन्मही होतो शिवाजी महाराजांचा पहिला वंश, म्हणजे त्यांना मुलगी होते. तिचं नाव असतं सक्कूबाई. सईबाई म्हणतात की राजे तुम्हाला असं नाराज नाही ना की आपल्याला मुलगी झाली. राजे म्हणतात नाही, सक्कूबाई एका अशा वेळेला आलीये, म्हणजे सक्कूबाई आली आणि सगळं छान झालं असं म्हणू शकतो. राजेंची तिथं मोठ्या राजेंची तिथं सुटका झाली आणि सगळं चांगलं लक्ष्मी आल्यासारखं आपण पहिला म्हणजे वॉर जिंकलो वगैरे. सो मी खुश आहे आपल्या सक्कूबाई सारख्या, ते सक्कू तिला प्रेमाने म्हणायचे. सो असं कोण त्यांचा पहिला जन्म झाला. एक दिवशी काय होतं, राजे म्हणतात की आपण शिखर शिंगणापूरला जाऊया, जे त्यांचं कुळदेवता होतं.
तर सईबाई म्हणते मी पण येऊ का. राजे म्हणतात तुम्ही आता येऊ नका, सखूबाई लहान आहे, तुम्ही तिच्यासोबत थांबा, मी आईसाहेबांना घेऊन जातो. आणि आईसाहेब म्हणतात एवढे 200-300 लोक काय येतात आपले. कारण की त्यांना पण इच्छा आहे थोडी फिरायला यायची, त्यांना पण जरा रिफ्रेशमेंट, आपण जाऊ त्यांना पण. आता दर्शन घेतात आणि म्हणतात, राजे म्हणतात की जे बाबाजी निंबाळकर आहेत, आठवतो तुला सईबाईंचे भाऊ ज्यांना कन्वर्ट केलेलं असतं, ते पायथ्याशी थांबलेत आपल्याला बोलायला. खूप रडत असतात ते की त्यांची जी मुस्लिम बायको आहे ती वारते, तर त्यांना किंगडम मधनं काढून टाकतात. आणि त्यांची जी पहिली बायको असते ते जेव्हा ऐकतात की यांना कन्वर्ट केले, त्या शॉकने ते पण मरून जातात. सो ते असतात तिथे उभे आणि त्यांच्यासोबत त्यांचा 5 वर्षाचा मुलगा असतो महाडजी म्हणून. आणि हे सगळे जे रिलिजियस मॅटर असतात ना, बिकॉज राजांना ते सहन होत नसतं, तर आई साहेब हे सगळं बघत असतात. आईसाहेब त्यांना मिठी मारतात वगैरे, म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आपण बघू काय करू शकतो. आणि ते रिटर्न निघतात आणि आईसाहेब म्हणतात की अच्छा, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही मला घेऊन आला का तिथं. आणि जेव्हा सईबाई जेव्हा ते निघत असतात ना, तेव्हा ते सईबाईंना म्हणत असतात की तुम्ही नका येऊ, तुम्ही सखूबाई ह्यांच्यासोबत थांबा, पण मी येताना तुमच्यासाठी गिफ्ट आणेल. हे त्यांचं गिफ्ट असतं, ते त्यांच्या भावाला घेऊन येतात. जसं सईबाई त्यांच्या भावाला बघते ते खूप रडतात आणि त्यांना खूप हे होतं. आणि म्हणजे बघ ना, एक भाऊ जो बिछडलेला असतो, ज्याला फोर्सफुली कन्वर्ट करतात आणि नंतर तो इतक्या वेळानंतर, म्हणजे त्यांच्यावरती त्यांच्या मनातही नव्हतं कन्वर्ट होतं, त्यांना जबरदस्ती कन्वर्ट केलं, म्हणजे अजून किती काय काय टॉर्चर केलेलं असेल. तर ते थोडे इमोशनल आहे त्यांचं. नेक्स्ट डे सगळे ब्राह्मण वगैरे बोलवतात राजे आणि आई साहेब की आपल्याला ह्यांचं रिकन्वर्जन करायचं, शुद्धीकरण बोलू शकतो आपण, शुद्धीकरण करायचं आपल्या ह्याच्यामध्ये. जे तुला डाऊट होता लास्ट पॉडकास्टला, आपल्या ह्याच्यामध्ये अलाउड नाहीये कोणाला तरी, आपण कोणालाच कन्वर्ट करू शकत नाही. आणि पंडित म्हणतात की राजे तुम्ही राजे आहात, पण धर्माच्या वर नाहीये तुम्ही. तर जर आपला हिंदू धर्म म्हणतोय की आपण नाही कन्वर्जन करू शकत, तर राजे स्वराज्याचं किंवा राज्याचा रूल नाही चालणार. रूल लॉज वेगळे पण धर्म वेगळा. राजे म्हणतात की आपला धर्म असं शिकवतो का की एखादा जर त्याच्या मर्जीने त्याला यायचं तरी तुम्ही त्याला येऊ देत नाहीये. ज्ञानेश्वर माऊली काय म्हटलेत की ज्याचं मन शुद्ध आहे ना त्याला देव कसंही भेटणार. मग रिलिजनचा काय इथं संबंध येतोय? कोणी कुठल्याही धर्माचा असू दे ना, जर त्याचं मन शुद्ध आहे तर काय फरक पडतो? आणि तो त्याच्या मर्जीने थोडी गेला होता मुस्लिम धर्मात, त्याला जबरदस्ती नेलं होतं. आणि आता त्याला त्याच्या मर्जीने यायचं हिंदू धर्मात, तर ह्याच्यामध्ये काय म्हणजे रिकन्वर्जन का नाही होऊ शकत? त्यानंतर धर्म वगैरे ठीक आहे, मी मान्य करतो, पण एखाद्यासोबत नाइन्साफी होतीये, त्यांना जर पुन्हा हिंदू धर्मात यायचं आणि त्यांच्यासोबत काहीतरी वाईट झालंय तर मग मी लॉला वरती आणणार. मला कोणासोबत नाइन्साफी होता कामा नाही, त्यांना ते पटत नाही, मी ते करणार, मग मी लॉला वरती आणणार, मग मी नाही तुमचं कोणाचं ऐकणार. सगळे पंडित जरा शांत होतो, त्यांना माहिती राजे तर काय ऐकणार नाहीये. म्हणतात की त्यांना प्रायश्चित करावं लागेल. की प्रायश्चित म्हणजे तुमचे जे माझे पाप झाले ते तुम्ही प्रायश्चित करता, की माझ्याकडनं जे पाप झाले ते मला माफी असावी म्हणून ते प्रायश्चित करतात. त्यांना प्रायश्चित करावं लागेल आणि मग आपण त्यांना हिंदू धर्मामध्ये पुन्हा स्वीकारू शकतो. पण ह्याच्यासाठी राजांना भांडावं लागलं खूप पंडित सोबत, की का त्यांनी एक्झाम्पल दिले की गंगा आहे ती पण शुद्ध करते, आपले पाप धुते. मग हे तर असं आहे की त्यांनी स्वतःहून पण ते पाप केलेलं नाही मुस्लिम मध्ये कन्वर्ट होण्याचं. आणि ते म्हणतात की या एकाने एक्झाम्पल सेट होईल, जे लोकांना जबरदस्ती कन्वर्ट केलंय ते लोक पुन्हा येतील हिंदू धर्मात, जी त्यांची मर्जी, जी त्यांची इच्छा आहे. हे चांगलं काम करता तुम्ही पंडित. आणि ज्ञानदेव माऊलीचं मग त्यांनी असं एक्झाम्पल दिले, मग ते पंडितांना पटलं आणि ब्राह्मण पंडित ते सगळे म्हणले की ठीक आहे आपण प्रायश्चित करू आधी आणि मग आपण ह्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये स्वीकारू. पण आपला धर्म बघ ना किती शुद्ध आहे. नेव्हर फोर्स एनीवन टू कन्वर्ट, कधीच नाही आपल्या ह्याच्यात नाही. आणि रिकन्वर्जनलाही देवाला की नाहीच, त्याला की नाहीच, हे असं होतं. सो ह्या चॅप्टरमध्ये आता आपण इथेच थांबू. सगळं गुड न्यूज आल्यात, फक्त आपले बाजी आपण त्यांना गमावलं, बट महाराजांची सुटका झाली, सखूबाई आली आपल्या आयुष्यात आणि सईबाई यांचे भाऊही आले, सो रिटर्न आले. सो असा होता हा पहिला भाग चॅप्टर 2चा. पुढे बघू आता अजून काय होतंय. कोंढाणा गेलाय पुन्हा, पण आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू नो की पुन्हा कसं येतं आपल्याकडे. आणि
आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. येस, दॅट इज. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी.